मत्ताईची चोकटी खबर 20वा अध्याय. तवा येसू माणसांच्या मांदिता आणि आपल्या शिष्यानंता असं म्हणला, मोसे लिहिलेले कानुनीता बोधकराचे वाले आणि परिचयाना मोसेचे पिढे पा बसावचे वाले होते, म्हणून त्यांनी तुम्हाला सांगायचे समजता धरून चाला, पण त्यांच्या कामांचे वनी नको करा. का म्हणले ना त्यांनी सांगतात पण नाही करेत. धुरव नाही सकवत असूनचे खूप मोठे वजे बांधून माणसांच्या भुजांवर त्यांनी ठेवतेत, पण आपल्याच्या बोटांना काही त्यांचा हलवच पसंत नाही करेत. माणसांले दिसावसाठी आपल्याचे समजे कामंता करतेत. आपल्याच्या हातांपा बांधावचे ताईतांता पैसवनी आणि आपल्याचे पुलुरकेंता मोठले करतेत. जेवणंप मोठले जागेंता युद्धनवीराच्या जागेंपले मोठले पीडेंता बदरवाड्यांप वंदनालंता आणि माणसांकून बोधकराचे वाले म्हणून बोलवायचं पसंत करतेत. बोधकराचे वाले म्हणून तुमचं कोणीच नाही म्हणाव. तुम्हाला बोधकराचा वाला एकलास. तुम्ही समधी भाऊ बंद होऊन हा आणि भुईवर कोणाले रहो बाप म्हणून नाव नको ठेवा. तुमचा बाप एकलास, तो स्वर्गपा आहे. आणि तुम्ही मास्तर म्हणून बोलवू नाही लावव. ख्रिस्तू एकलास तुमचा मास्तर होये. तुम पण समजेंदून मोठावाला तुम्हाला सेवा करायचा वाला होऊन राहो. आपलं तापून मोठपण करायचा वाला कमीपण वाला होते. आपलं तापून कमीपण करायचा वाला मोठापण वाला होते. अयो, वेच घेतलेले कानुनी तर बोधकराचे वाले ना आणि परिचया ना तुम्हाला शिक्षा नाही चुके. का म्हणले ना तुम्ही माणसांचे पुढा स्वर्गाच्या राजवाड्याचा झाकता आणि तुम्ही स्वर्गाचे राजवाडे पा नाही दसावचे वाल्यांता दसाव नाही द्या. अयो, वेच घेतलेले कानुनी तर बोधकराचे वाले ना परिचया ना तुम्हाला शिक्षा नाही चुके. का म्हणले ना एकता तुमच्या मतामत मिसळवले तुम्ही समुद्रता आणि भुईता फिरून येता. तो तुम्हाला भेटलेवर त्याता तुमधून काय दोन्ही से नरकाले अर्हता वालवणी करता. अयो, गुडगेवाल्यांचे वनी राहून वाढ दाखवायचे वाले ना तुम्हाला शिक्षा नाही चुके. का म्हणले ना एकला युद्ध आराधना करावचे गुडीची आण हाय म्हणून आण घेतले ना तेती काहीच नाही, पण युद्ध आराधना करावचे गुडीपले सोन्याची आण हाय म्हणून आण घेतले ना तो त्याले जिम्मेदार म्हणून तुम्ही सांगता. अक्कल नसले वाले ना गुडगे वाले ना कोणता मोठा सोना की नाही तो सोन्याचा निरुंपाक करावची युद्ध आराधना करायची गुडी की आणि बलिदान देवाची भौलीची आण हाय म्हणून एकला आण घेतले ना तेती काहीच नाही, पण त्याद्वार रहोचा अर्पण करावची आण म्हणून आण घेतले ना त्याले जिम्मेदार वाला होते म्हणून तुम्ही सांगता. अक्कल नसले वाले ना गुडगे वाले ना कोणता मोठा अर्पण की नाही तो अर्पण तर निरुंपक करावचा बलिदान देवाचा बहुला की बलिदान देवाचे बहुलेची आण हाय म्हणून आण घेवाचा वाला त्याची आण म्हणून आणि त्याजवर राहूची समधीची आण हाय म्हणून आण घेत आहे. आणि युद्ध आराधना करावचे गुडीची आण हाय म्हणून आण घेवाचा वाला गुडीची आण म्हणून आणि ती जी अंधार राहोचे भगवंताची आण हाय म्हणून आण घेत आहे. आणि हाबरीची आण हाय म्हणून आण घेवाचा वाला आणि भगवंताच्या राजगादीची आण म्हणून आण घेवाचा वाला त्याजवर बसलेवाल्याची आण म्हणून आण घेत आहे. अयो, कपटेले झालेले कानुनी तर बोधकराचे वाले ना परिचया ना तुम्हाला शिक्षा नाही चुके. का म्हणले ना तुम्ही पुदिनपणू सोपपणू आणि जिरेपणू 10वा भाग खंडवून कानुनी लिहून राहिले मुख्य घटनेंता म्हणले ना न्यायता दयता आणि विश्वासता सोडून दिल्या. ते घटनेंता विसरे नसला त्यांता करणं होये. गुडगे झालेले वाढ दाखवायचे वाले ना मच्छर राहण्यासला गारून उठडता गिरोचे वाले तुम्ही सोवा. अयो, कपटेले झालेले कानुनी तर बोधकराचे वाले ना परिचया ना तुम्हाला शिक्षा नाही चुके. का म्हणले ना तुम्ही वाटिता आणि थारेता बाहेरनु उठता पण ते अंदरनु करकुटून आणि हेवेने भरून राहते. गुडग परिचय झालेला तू वाटी आणि थारा बाहेरनु चकणे होय जोग आणि त्यांता अंदरनु काही चकणे उठ. अयो, वेस घेतलेले कानुनी तर बोधकराचे वाले ना परिचया ना तुम्हाला शिक्षा नाही चुके. का म्हणले ना तुम्ही चुन्ना मारलेले मसुट्यांच्या बरोबर होऊन हा ते बाहेरनु शोभेचे दिसतेत पण अंदर मेलेवाल्यांचे हाडांकून सुदृढ नसलं होऊन हाय ते. तसे वनीस तुम्ही बाहेरनु माणसांले नियतवाले वनी दिसता पण अंदरनु कपटेलेपणाना आणि सूर नसले गुणांना भरून राहता.
अयो वेस घेतलेले खानोनीत बोधकाराचे वाले ना परिचयना तुम्हाला शिक्षा नाही चुके का म्हणले ना तुम्ही प्रवक्तांच्या मसुट्यांत बांधवूत नियतवाल्यांच्या गोर्यांत सवृत आहात आम्ही आमच्या दादी बापांच्या दिवसांपर राहिले ना प्रवक्तांच्या मरण्याच्या घटनेंपा त्या सांग पोतू होऊन नाही राहिलो असतो म्हणून सांगले त्यासाठीच तुम्ही प्रवक्तांना मारून टाकले वाल्यांचे लेकर होऊन हा म्हणून तुमच्या बारेत तुम्ही गव सांगता हा तुम्ही तुमच्या दादी बापांना सुरू केले तर पूरा करा सोरपचे विकवणीचे माणसांना सोरपचे विकवणीचे लेकरांना नरकातले शिक्षता तुम्ही कसं चुकवू शकता त्याच करता अधिक मी तुमच्याजवळ प्रवक्तांता आणि ज्ञानीनंता आणि खानोनीत बोधकाराचे वाल्यांता धाडतावो तुम्ही त्याहंपणू काही जणांता मारून टाकून सिल्वेवर टाकता काही जणांता तुमचे युद्धनमीराच्या जागेंपा चाबुकिंकून मारून चारांपणू चारांकोड खेदता नियतवाला झालेले हेबेलीचे रक्तपणू सुरू करून बलिदान देवाचे भवल्याची नी आणि युद्धन आराधना करावचे गुडीची मदत तुम्ही मारून टाकले बरकियेचा लेख झालेला जकऱ्याचे रक्तावरी भुईवर सांडलेला नियतवाल्यांचा रक्त समजा तुमच्यावर येते हे नियतवाल्यांचा मारून टाकलेला दोष तुमच्या पिढीवाल्यांवर येते म्हणून मी तुम्हाला पक्का सांगतो ए यरुशलेमा प्रवक्तांना मारून टाकूत तू जोर धाल्लेवाल्यांता गोटेंकून मारूत रहोचे चारा कोंबडी आपणाच्या पिलींता फाकांचे खाल तू कसा जोर करतेयो तसंच मी काय तुझ्या लेकरांता किती गोबर जोर कराव म्हणून राहिलो पण तुम्ही नाही कराव देल्या हदेक तुमच्या गुडी तर तुम्हाला उजड घरवणी सोडून देवाचा पल्ला आता पण प्रभूच्या नावानं येवचा वाला धन्य होई म्हणून तुम्ही सांगुतवारी माता नाही दे का म्हणून तुम्हाला सांगतो